नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेन भोगावती नदीत बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू। दुसऱ्या दिवशी मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश। मित्रांबरोबर व्हॉलीबॉल खेळत असताना नदीपात्रात गेलेला बॉल काढण्याकरिता गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पेन शहरात घडल्याने शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की वसीम शेख अन्सारी, वय वर्ष 20, राहणार सागर सोसायटी पेन, हा त्याच्या मित्रांसोबत गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी नदी किनारी पिंपळडोह येथे व्हॉलीबॉल खेळत असताना बॉल पाण्यात गेला म्हणून तो काढायला गेला। बॉल नदीपात्रात दूरवर गेल्याने तो काढत असताना वसीमला दम लागला आणि तो पाण्यात बुडाला। सदर माहिती पेन पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पेन येथील अतिदक्षता विभागाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली, परंतु गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत वसीम सापडला नाही। त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड येथील SVRSS रेस्क्यू टीमला पाचारण केले। दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्क्यू टीमने शोधकार्य सुरू केले। शुक्रवारी शोधकार्यात यश मिळाले, तोपर्यंत वसीमची प्राणज्योत मावळवली होती। पोलिसांनी पेन उपजिल्हा रुग्णालयात वसीमला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धर्मेंद्र प्रधान, पेन।